proud to have a nurturing community where families feel supported, children thrive, and memories are made. But don't just take our words, let's hear what our parents have to say about their experience. हाय with गुड us. मॉर्निंग। मेरा नाम सपना सिंह है। मेरी लड़की का नाम सिद्धि सिंह है। सिद्धि सिंह बाल वाटिका में सीनियर केजी में लास्ट ईयर में पढ़ रही थी। वहाँ पे बच्चों को पढ़ाई के साथ साथ बहुत कुछ सिखाया जाता है, जैसे डांस, गाना, योगा और भी बहुत कुछ सिखाया जाता है, जिससे बच्चों का अच्छा ग्रोथ होता है। बाल वाटिका स्कूल के सभी टीचर बहुत ही अच्छे हैं, बहुत ही सपोर्ट करते हैं। मेरा आप लोगों से रिक्वेस्ट है कि आप लोग भी अपने बच्चों का एडमिशन बाल वाटिका में ही कराएं। थैंक यू बाल वाटिका। सुभाष पाटेकर याचं आम्ही बालवाटिका प्री स्कूलला आता ॲडमिशन केलेलं, नर्सरीला केलेलं. हा ॲक्च्युली बोलतच नव्हता, 2-3 वर्ष झालं बोलायचंच नाही तो. पण जेव्हा आम्ही त्याला स्कूलमध्ये ॲडमिशन घेतलं ना, त्याच्यानंतर 6 महिने वर्षभरामध्ये त्याची इतकी चांगली प्रोग्रेस आम्हाला बघायला भेटली. म्हणजे तो स्वतः आम्ही त्याला आधी शिकवायचो, पण तो बोलायचंच नाही. पण जसं जसं त्याला आम्ही त्याला म्हणजे त्यांच्यामध्ये राहायला लागला, मुलांमध्ये, टीचरमध्ये, तर तो ना खूप चांगलं म्हणजे असं बोलायला लागलं. आणि म्हणजे त्याच्यामध्ये तो स्वतःमध्ये चेंजेस करायला लागला. त्याला अभ्यासामध्ये पण तो खूपच जास्त हे करतो, लक्ष वगैरे देतो आणि लगेच त्याला कळतं पण आणि तो लक्षात पण ठेवतो. तसं त्याचे आता पोएम वगैरे तेव्हा त्याचे हे उच्चार एवढे व्यवस्थित नव्हते, पण आता तो व्यवस्थित हे करायला घेतला आहे त्याने. आता फर्स्ट इयरला तो इतका नाही, पण आता तो जेव्हा जातो ना स्कूलला, नर्सरीला, आता त्याचं आम्ही ॲडमिशन घेतलेलं. बट म्हणजे त्याचं तो स्कूलमध्ये काही शिकवलं, अदर मुलं सांगत वगैरे नसतील, पण तो आला ना की आम्हाला सांगतो पहिले की आज टीचरनी हे शिकवलं, आज टीचरनी ते शिकवलं. पहिले तो उठायला वगैरे नाही बोलायचं, पण आता ना सकाळी सगळ्यात पहिले उठतो तो आणि म्हणतो की मला स्कूलला जायचं. संडेला पण त्याचं तेच असतं की स्कूलला जायचं आहे. चांगलं आहे, आम्हाला खूप आवडतं. आता स्कूलमध्ये जितकं लक्ष देणार ना तितकं ह्या स्कूलमध्ये दिलं आपण लक्ष दिलं. आता तेच आम्ही विचार करत होतो की दुसऱ्या स्कूलचं, पण नाही, आता आम्हाला वाटतं की नाही, बालवाटिका आपल्या स्कूललाच टाकलं पाहिजे त्याला.